श्रोतेहो, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही सावित्रीच्या लेकी. लेखन शारदा वाघोळे यांचं, निवेदन श्यामली देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेकाम. 20व्या दशकात भारतीय महिला गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, विदेश पादक्रांत करत प्रत्येक क्षेत्रात अत्यंत आत्मविश्वासाने कार्य करत आहे. ज्या देशातील धर्मव्यवस्थेने महिलांना हिणवलं होतं, वर्णव्यवस्थेत पशु ठरविलं होतं, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्याच व्यवस्थेच्या आधुनिक भारतात राष्ट्रपती पदासारख्या पदावर महिला विराजमान होणे, संसदीय लोकशाहीतील सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होणे हे महिला युग अवतरण्याचे चिन्ह आहे असे समजण्यास काहीच हरकत नाही. श्रोतेहो, अलीकडच्या काळात शहरी भागाशिवाय ग्रामीण भागातही सामाजिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर महिला मंडळ, महिला बचत गटाच्या माध्यमातून एक नव्या महिला सबलीकरण चळवळीची सुरुवात, महिलांवरील अन्यायाविरोधात ठिकठिकाणी महिलांनी राबविलेल्या चळवळी, स्त्री भ्रूण हत्या, हुंडा प्रथा, अंधश्रद्धा विरोधी चळवळीत महिलांची दखल घेणारी कामगिरी, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महिलांना आरक्षण मिळाल्यानंतर त्यांनी सरपंच पदापासून महानगरपालिका महापौर पद असो की जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्या कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटवला आहे. श्रोतेहो, या सर्वच हिमतीचा चळवळीचा स्रोत असेल तर त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या नाहीत तर त्या महिला मुक्ती चळवळीच्या आई आहेत. मानवतावादी लढ्यांना, विशेषतः महिला लढ्यांना, मुक्तीविषयी लढ्यांना प्रेरणा शक्ती आहे. सावित्रीबाई फुले यांनी सर्वच घटकातील महिलांसाठी शिक्षणाच्या महान कार्याला सुरुवात केली. शिक्षणाची संधी मिळाली नाही, पण सावित्रीबाई यांच्याविषयी आस्था आहे आणि म्हणूनच स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी फुटपाथवर भाजी विकून कुटुंबाला आधार देणाऱ्या अमरावतीच्या पंचवटी भागातील कांताबाई गवई यांना भेटले असता आमच्याशी बोलताना, भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. मी अडाणी आहो, मी शिकली नाही आहो. मायबापाची परिस्थिती गरीब होती, लहान लहान लेकरं होते, नाही शिकवलं. सगळ्यात मोठी मीच होती. आपण शिकलो असतो, काही वाचलं असतं तर बरं असतं. पोरी शिकत होत्या, पहिल्या वर्गात टाकलं तर गेलीच नाही. सावित्रीबाई फुलेने खूप जणाला शिकवलं आणि शिकवलं म्हणून काही बाया पंतप्रधान झाल्या, काही बाया राष्ट्रपती झाल्या, अजूनही बाई राष्ट्रपती आहे. सावित्रीबाई फुलेच्या मुळेच आहे. सावित्रीबाई फुलेनं जर शाळा शिकवली नसती तर आजची बाई जे आहे हे राष्ट्रपती झालीच नसती. सावित्रीबाईने लय कष्ट केले आणि कष्ट करून त्यांना शिकवलं, दुःख भोगून शिकवलं. गरम पाणी टाकलं, थंड पाणी द्यायच्या अंगावर टाकलं तरी त्याला तरी मागं नाही हटल्या त्या, तरी त्यानं शिकवलं. श्रोतेहो, सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण, आरोग्य व्यवस्थापन पुरते मर्यादित नाही, तर महिला सक्षमीकरण यामध्ये सुद्धा खूप मोलाचे कार्य आहे. त्यावेळी सावित्री झिजली म्हणून आज महिला सजली हे मुळीच विसरून जाता कामा नये. श्रोतेहो, अशा थोर महान कर्तबगार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म खंडोबा नेवासे पिता आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी आजच्याच दिवशी अर्थात 3 जानेवारी 1831 साली नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथे झाला. आज त्या ठिकाणी भव्य असे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारक पाहून त्यातील प्रत्येक वीट अन वीट सावित्रीबाईच्या प्रत्येक जीवित महान कार्याचे स्मरण करून देते आणि त्यापासून प्रेरणा घेऊन परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देण्याचे कामही करते. श्रोतेहो, आम्ही अनेक विद्यार्थी महिलांशी संवाद साधला. ऐकूया त्यांच्याचकडून. माझं नाव अंकिता अशोक वानखडे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी सती प्रथा आणि बालविवाह याच्या विरोधात सावित्रीबाई फुले
आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सतीप्रथा आणि बालविवाहाबद्दल समाजाला खूप काही शिकवलेले आहे. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी मुली घराबाहेर पडल्या पाहिजे, उच्च शिक्षित झाल्या पाहिजे, याच्यासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केलेले आहे. त्यांना घराबाहेर पडू देत नव्हते. जे त्यांच्यापेक्षा उच्च शिक्षित किंवा उच्च दर्जाचे लोक होते, त्यांनी सावित्रीबाई फुले या मुलींसाठी समोर गेल्यानी पाहिजे किंवा शिक्षित झाल्यानी पाहिजे. त्यांच्यावर दगड मारत होते. त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल करून त्या समोर गेल्या. प्रत्येक मुलींना उच्च शिक्षणाचा दर्जा दिला. रितिका कांडलकर, मुलींना कुठे जाता येत नव्हतं, पण त्यांच्यामुळे मुलींना आज डॉक्टर, इंजिनियर सर्व काही बनता येत आहे. त्या ग्रेटफुल वुमेन आहे वर्ल्डमधल्या. शिक्षणाच्या बाबतीत सावित्रीबाई फुलेलाच जाते श्रेय, कारण की त्यांच्यामुळेच आपण इथे आहे. नाही तर मुलींना बाहेर वगैरे जाता नव्हतं येत ना. विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून. तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन. विद्येशिवाय विकासाचा मार्ग नाही. विद्या हे श्रेष्ठ धन आहे. विद्या असणाऱ्यांना कोणीही हीन लेखू शकत नाही. विद्या म्हणजे उद्धाराचा मार्ग. सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहातील हे आजही तितकेच मोलाचे आहे. विविध क्षेत्रात मुली आता शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे, सांगतायत अभियांत्रिक विषयातील पदवीप्राप्त पायल सुळे. तसं माझं एज्युकेशन झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर आता लग्नानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय करते. माझी चहाची फ्रँचायझी आहे. त्यानंतर माझ्या घरामध्ये माझी सासू, माझी लहान मुलगी आहे, ती पण सध्या शिक्षणाला म्हणजे जाते, नर्सरीला आहे. शिक्षणामुळे आपल्याला एक म्हणजे रिस्पेक्ट मिळते, समाजामध्ये आपल्याला आदर मिळतो. हे सर्व त्यांच्यामुळे सर्व महिलांसाठी चांगलं होतं आहे. महात्मा फुले यांनी त्यांना खूप म्हणजे पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे त्या स्वतः शिकू शकल्या. त्यांनी स्वतःच्या शिकण्याबरोबर खूप काही त्रास सोसले. त्यांनी म्हणजे महिलांचे विधवा महिला आहेत त्यांना पुनर्विवाहासाठी नव्हतं तर त्यांच्यासाठी पण त्यांनी खूप म्हणजे कार्य केलेलं आहे. अंधारात खितपत पडलेल्या समाजमनामध्ये अक्षरबाग फुलविणाऱ्या, ज्ञानाचा, प्रगतीचा, विकासाचा, लोककल्याणाचा, राष्ट्रप्रेमाचा मार्ग दाखविणाऱ्या सावित्रीबाईंनी शिक्षण प्रसाराला अग्रस्थान दिले. सत्काराचे हार समजून शेण गोटे स्वीकारणाऱ्या सावित्रीबाईंनी माघार घेतली असती तर शिक्षणाच्या दारात मुक्तपणे वावरण्याचा दिवस अधिकही उशिरा उजाळला असता. प्रत्येक समाजात या सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी काम केले आहे. सागरपुरा नागपूर गेट इथली रोजिना मोबिन शेख आमच्याशी बोलताना सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलताना भरभरून बोलत होती. ऐकूयात. सावित्री आई हमारी भारत की पहली महिला शिक्षिका, इनके समर्पण के लिए मैं अपने स्वमत व्यक्त करना चाहती हूँ. ये महाराष्ट्र में महिलाओं के लिए पहली ऐसी फुहार लेकर आई जो महिलाओं को हिम्मत देकर शिक्षिका बनकर शिक्षा देने की कोशिश करने के लिए आगे आई. मैं आज 11th में पढ़ती हूँ, 11वीं कक्षा में पास हूँ. MBBS करना चाहती हूँ, एक डॉक्टर बनना चाहती हूँ. ये सिर्फ़ और सिर्फ उनकी वजह से है. अगर वो महिलाओं को साहस नहीं देती, हिम्मत नहीं देती, तो हम महिलाओं को किसी भी चीज़ की हिम्मत ना मिलती. पहले ज़माने में सिर्फ़ और सिर्फ पुरुषों को ही इज़्ज़त और सम्मान दिया जाता, महिलाओं को कमतर समझा जाता. लेकिन सावित्रीबाई फुले के इस कुर्बानी की वजह से हम महिलाएं अपना हक मांग सकती है. सिर्फ़ और सिर्फ उनकी वजह से हमें ये हक मिला है. ऐसी महान महिला जिन्होंने लोगों की गालियां तक सुनी लेकिन अपने फ़ैसले से वो पीछे ना हटी, सिर्फ इसलिए कि उनके आगे आने वाली जो नस्लें होंगी वो सिर्फ़ और सिर्फ अपने बलबूते पर खड़ी हो सके. मेरे घर में आज मेरे भाई है, वो भी पढ़ रहे हैं. मेरे घर में और भी ऐसे लोग हैं जो पढ़ रहे हैं. कोई पोस्ट ग्रेजुएट है तो कोई ग्रेजुएटेड है. सिर्फ और सिर्फ हो, ज्योती सावित्रीच्या अथक परिश्रमाने शिक्षणाची गंगा घरोघरी, खेडापाड्यात, गावोगावी पोचली. स्वतंत्र भारताच्या संविधानाने स्त्रियांना समान हक्क दिले. सर्व क्षेत्रात विकासाची संधी दिली. तिच्या कर्तृत्वाला, तिच्या कलागुणांना व्यक्त होण्यासाठी अवकाश दिले. चूल आणि मूल सांभाळूनही बाहेरच्या जगात ती समर्थपणे आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवीत आहे. श्रोते हो, नर्सचं काम करणारी पूजा ढोक यांच्याशी आम्ही संवाद साधला. काय सांगतायत
ऐकूयात पूजा ढोक यांच्याकडनं. मी नर्सिंग प्रोफेशनमध्ये आहे, नर्स आहे. सावित्रीमाईंविषयी बोलायचं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा खूप मोठा सपोर्ट होता. त्यांनी आधी त्यांना शिक्षित केलं आणि हे महत्त्व कळून दिलं की तुम्ही शिक्षित जर झाल्या तर बाकीच्या महिला शिक्षित करू शकाल. तर त्यांच्या पाठिंब्यामुळे बाकीच्या महिला शिक्षित होऊन गेल्या. तळागाळातली महिला त्यांना बाहेर काढायच्या होत्या. ॲक्च्युली ते उद्देश होतं त्यांचं लाईफचं. त्यांनी शिक्षण घेतलं स्वतः, ते हालअपेष्टा सहन केल्या. कारण आजच्या 21व्या शतकातसुद्धा महिलांना जो त्रास होतो आहे तर त्यावेळेला त्यांना काय सोसावं लागलं ही कल्पना म्हणजे करणं पण अंगावर काटे येतात. आणि ते ॲक्च्युली त्यांनी ते सहन केलेलं आहे, ते पार केलं आहे. तेव्हा कुठे आज आम्ही ह्या पदापर्यंत आलेलो आहो. आणि त्यांनी असंच नाही पर्टिक्युलर एका समाजासाठी नाही तर सगळ्या महिलांसाठी त्यांनी ती भावना ठेवली आहे. आणि सगळ्या महिलांना ते तर सुशिक्षित होणं आणि त्याचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट हे अंधश्रद्धा निर्मूलन आणि सायंटिफिकली रिझननी विचार केला पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीला, याचं महत्त्व त्यांनी कळवून दिलेलं आहे महिलांना. महिलांना स्वतःचे अधिकार, स्वतःचे हक्क आणि बोलण्याचा, समानतेचा आणि आपली भावना, आपले शब्द, आपले विचार मांडण्याचा त्यांनी महिलांना जागृत केलं यासाठी. तर त्यांचे तर खूप खूप उपकार आहे, मांडले तेवढे कमी आहेत. कधी कधी फक्त एवढा विचार येतो म्हणजे आजही पुरुषप्रधान संस्कृती आहे. छोट्या मोठ्या गोष्टींपासून पुरुषांची राय घेतली जाते, नवऱ्यांची राय घेतली जाते, भावाची, वडिलांची राय घेतली जाते. त्यावेळेला ज्योतिबांचे जे विचार होते ते सल्यूट ऑफ आहेत. कारण त्यांच्या विचारामुळेच सावित्री घडल्या आणि सावित्री घडल्या म्हणून आज आम्ही घडलो. तर त्यांचं तर महत्त्व खूप खूप आहे आणि ते शब्दात सांगणं कठीण आहे. शब्द अपुरे आहे त्या गोष्टीसाठी. तर खूप खूप छान वाटलेलं आहे. प्रत्येक महिला आज जागृत आहे, तळागाळातली असो काही असो. जरी ती आज पुरुषांच्या बांधा लावून काम करते आहे, समाजात वावरते, बोलते आहे किंवा आपले विचार मांडते आहे, तर त्याचं अल्टिमेटली सगळं श्रेय मातेश्रीला जाते आहे. खूप खूप त्यांचे उपकार आहे सावित्री मातेचे आणि सोबत ज्योतिबा फुलेंचे. श्रोते हो, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही समाधानकारक स्थिती नाही. परंतु कायदा पाठायची आहे. सावित्रीबाईंच्या वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक क्रांतीचाच तो परिणाम निश्चित आहे, सांगतायत अंगणवाडी सेविका कविता विलास पवार. आज आपण सावित्रीबाई जयंती साजरी करतो आणि 8 मार्च आपण जागतिक महिला दिन साजरा करतो आहे. सावित्री आणि ज्योतिबा त्यांच्याचमुळं आज आपण हे जे कार्यक्रम करतो आहे, जे उलाढाल करतो आहे, जे काय करतो आहे, हे सगळं काम सावित्रीमुळंच होते आहे. जर सावित्री ज्योतिबा नसते तर हे काम मला नाही वाटत की हे काम झालं असतं. आम्ही जे हे अंगणवाडीचं काम करतो हा स्लम एरियात करतो आणि यांना पूर्वशालेय शिक्षण आणि तसंच त्यांचं संगोपन. आणि आमच्या अंगणवाडीचे उद्दिष्टच आहे की तळागाळातल्या सगळ्या जे स्लम एरियातले मुलं आहे त्यांना संस्कार देणे आणि त्यांना शाळेविषयी ओढ निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट या अंगणवाडीच्या मार्फत आम्ही करत असतो. जेव्हा आपण मागं वळून पाहतो तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी काय काम केलं हे आपल्याला जाणवतं. त्यावेळी जर सावित्री ज्योतिबा सोबत नसते आणि त्यांनी जर आम्हाला मुलींची शाळा चालू केली नसती आणि शिक्षणाचा प्रवाह चालू केला नसता आणि कोणतीच महिला सक्षम झाली नसती. आपण म्हणतो महिलांचं सक्षमीकरण, किशोरी मुलींचं सक्षमीकरण, पण ह्या सक्षमीकरणाचा मुख्य उद्देश आपल्याला आपल्या सावित्रीने दिला. समाजाला एकसूत्रित बांधण्यासाठी, समाजाचं संगोपन करण्यासाठी किंवा समाजाचा विकास करण्यासाठी अंगणवाडी खूप महत्त्वाचा पायाभूत काम अंगणवाडी सेविका ह्या करत असतात. जे मुलं विटाभट्टीवर काम करतात, बालमजूर काम करतात, त्यांच्या विटाभट्टीवर काम करणाऱ्या पालकांची मुलं आमच्या अंगणवाडीत असतात. जे भटक्या असतात, रस्त्यावर राहतात, फुटपाथवर राहतात, अशा पाल्यांची मुलं आमच्या याच्यात असतात. त्यांना शिकवण्याचं काम, त्यांना संस्कार देण्याचं काम अंगणवाडी सेविका आपापल्या परीनं करत असते. तर मला एवढं सांगू इच्छिते की जर सावित्री नसती तर आज आम्ही इथं उभं राहू शकलो नसतो. आम्ही शिकलो, सवरलो, पण विचाराने मागेच आहोत का, असा प्रश्न पडतो. वंशाच्या पंथीला आमच्या काही भगिनी गर्भातच मालवून टाकत आहे. हे नक्कीच थांबायला हवं. जिथे अंधार आहे, अज्ञान आहे, तिथे पंथी आपल्याला उजळून देता आली पाहिजे. आणि म्हणूनच ग्रामीण भागातील शेतकरी महिला विचाराने आणि कार्याने पुढे येत आहे. ग्रामीण भागातील महिलांचा विकास कसा करता येईल, स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल, शिक्षण घेऊन पुढे कसं जाता येईल, सावित्रीचा विचार मनात ठेवून ग्रामीण भागात काम करणाऱ्या कल्पना दिवे सांगतायत
की महिला ह्या सतत संघर्षाला सातत्यानं समोर जात असतात. पण त्यांनी नेहमीच जर सावित्रीबाईंचे विचार आपल्या लक्षात घेतले, सावित्रीबाईचं आचरण जर त्यांनी केलं, तर नक्कीच ही महिला, मी सावित्रीची लेक या शब्दाला ती शोभून दिसते. आज सावित्रीबाईंवर किती अत्याचार झाले हो, किती अन्याय झाला, पण तरी त्या थांबल्या का? त्यांना साथ तशी होती म्हणून त्या थांबल्या नाही. आपण पण तशी जर परिस्थिती निर्माण केली तर मला असं वाटते की महिला ही कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं नाव करू शकते. सुरुवातीला जेव्हा सावित्रीबाईंच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की प्रसूती झाल्यानंतर जन्म झालेल्या बाळाला टाकून देत होते, पण त्याही बाळाला दत्तक घेण्याचं काम हे फुले दाम्पत्यांनी त्या काळात केलेलं आहे. ही खरोखर एक महिलेसाठी खूप कौतुकास्पद म्हणता येणार आहे. त्याहीपेक्षा जर काही वेगळा शब्द असेल तर ती कौतुकास्पद बात त्या काळात ती होती. आणि सावित्रीबाई फक्त एक म्हणजे शिक्षिकाच नव्हत्या, तर त्या उत्तम कवयित्री होत्या. त्या चांगल्या प्रकारच्या कविता, चांगल्या प्रकारच्या म्हटल्यापेक्षा ज्या समाजाला उपयोगी आहेत, ज्यातून समाज प्रबोधन ज्या कवितेतून होत राहिलं, अशा कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृतीचं काम केलं. काव्य फुले ही त्यांची प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे, हा खूप प्रसिद्ध झालेला आहे. आणि महिला शिक्षका म्हणूनच त्या समोर आल्या नाहीत, तर एक समतेचं एक जाज्वल्य मशाल त्या होत्या. आजही शिक्षण असो, स्त्री सक्षमीकरण असो किंवा सामाजिक न्यायाच्या ज्या काही चळवळी आहेत, त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचे विचार हे उल्लेखनीय असतात आणि ते मार्गदर्शक महिलांना करत असतात. आज मी पण एका खेड्यागावामध्ये राहते. मी पण 10 महिलांचं संघटन करून एक उद्योग स्थापन केला, 10 महिलांना समोर आणण्याचं काम केलं. आज मीच नाही तर अशा माझ्यासारख्या असंख्य महिला की ज्या सावित्रीबाईंचं आज काम करत आहेत. आणि आवश्यक आहे की आज महिलांनी त्यांचं अनुकरण जर केलं तर नक्कीच त्या सावित्रीच्या लेकी आणि मी सावित्रीच्यासाठी काय करू शकते, आज महिला करू शकतात. आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये ही महिला चांगल्या प्रकारचं काम करत असते. कुठले क्षेत्र असतो, राजकीय असो, सामाजिक असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलेनं आपलं अस्तित्व तयार केलेलं आहे. आपण हे अस्तित्व कशाच्या बळावर तयार केलं तर त्यांनी ते विसरलं नाही पाहिजे. आपण सावित्रीच्या लेकी म्हणून जेव्हा गर्वाने म्हणतो तर त्यांनी केलेलं अनुकरण, त्यांनी केलेलं जे कार्य आहे, यांना पण आपण ते जर आठवणीत ठेवलं तर मला असं वाटतं की आपण खूप चांगल्या पद्धतीने ह्या समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतो. त्यांना झालेल्या अडचणी, आपण म्हणतो की एखादं झाड लावल्यानंतर त्याचं फळ हे दुसरं खातात. आता तसंच झालं आहे की सावित्रीबाईंनी आपल्यासाठी लावलेलं हे स्त्री शिक्षणाचं झाडचं आज मोठ्या प्रमाणात मोठ्या वृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आहे. त्याचे फळ खूप गोड आहेत, पण ते खाण्याची आपल्याला सगळ्या म्हणजे मला विशेष करून महिला वर्गाला आवर्जून सांगा असं वाटतं की त्यांनी लावलेली ही फळे आपण याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांचं नाव कसं समोर येईल याच्यासाठी जर आपण ते आचरणात आणली तर नक्कीच आपण एक म्हणजे मी सावित्रीच्या लेकी म्हणण्याचा जो मला अधिकार आहे, मी तो अधिकार त्या अनुषंगाने गाजवू शकतो. मला या प्रसंगी आपल्यासोबत एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकीमध्ये सकारात्मकता असली, प्रत्येकीमध्ये महत्त्वाकांक्षा आणि प्रत्येकीमध्ये जे सुप्त गुण आहेत त्याला जर आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या सावित्रीबाईंनी लावलेलं त्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगू इच्छिते. आज 3 जानेवारी सावित्रीबाईंचा जन्मदिन. तेव्हा श्रोत्यांनो, सावित्रीबाईचे ऋण मान्य करतच आपल्याला उंच झेप घ्यायची आहे. ज्योतिरावांच्या महानिर्वाणानंतर खचून न जाता ज्योतिरावांनंतरही त्याच हिमतीने त्या कार्यरत राहिल्या. त्यांनी सारे आयुष्य चंदनासारखं झिजवले. समाजात मूलभूत सुधारणा घडवून यावी, न्यायपूर्ण समानता प्रधान समाज निर्माण व्हावा म्हणून सावित्रीबाई फुले यांनी अवलौकिक देदीप्यमान युगपरिवर्तक क्रांती कार्य केलं. म्हणूनच त्या भारतीय सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत युग स्त्री मानल्या जातात. आज समाजात अनेक महिला पुढे येत आहे आणि समाज घडवण्यास महान कार्य करत आहे, सांगतायत निलिमा दीपक लोखंडे. उत्साही करण्याचं काम आम्ही करतो. समोर त्यांच्यामध्ये जे टॅलेंट असते त्यांना समोर न्यायचं काम आम्ही करतो. सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी जे कष्ट घेतले त्यांच्यामुळेच की शिक्षण, डॉक्टर, वकील ह्या ज्या हुद्द्यावर ज्या स्त्रिया आहे, तर मला वाटते त्यांनी जो त्रास घेतला त्याच्यामुळे हे त्यांचा त्रास आता सक्सेस झालेला दिसतो मला. कारण प्रत्येक स्त्री आणि शिक्षणातलं 100% महिला समोर गेल्या आणि शिक्षणासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्यांना आता फळ मिळालं. जर आता त्या ज्या असत्या तर त्यांना स्त्रिया समोर गेलेला खूप आनंद झालेला असता. आणि सावित्रीबाई जर नसत्या तर स्त्री मागं चूल आणि मुलंच राहिलेलं असतं. मी डॉक्टर तृप्ती राजेश जवादे, MD मेडिसिन, फिजिशियन, डायबेटॉलॉजिस्ट व थायरॉईड स्पेशलिस्ट आहे.
इरविन जिल्हा सामान्य रुग्णालयाला कार्यरत आहे. सावित्रीबाई फुले, शी वॉज पायनियर ऑफ वुमेन एज्युकेशन अँड फाउंडर ऑफ फेमिनिझम. त्यांच्यामुळेच आज वुमेन एम्पॉवरमेंट दिसते ही सावित्रीबाई फुलेंमुळेच झालेली आहे. 1848मध्ये शी वॉज नोन ॲज इंडियन फर्स्ट टीचर. पहिल्या टीचर ज्या होत्या त्या सावित्रीबाई फुले होत्या. त्यांचे पती ज्योतिराव फुले हे त्यांचा खूप सिंहाचा वाटा होता त्यांना शिकवण्यामध्ये, शिक्षण देण्यामध्ये. त्या काळामध्ये जेव्हा की सगळी इनइक्वॅलिटी होती, चाइल्ड मॅरेजेस जे होत होते त्याला बंधन घातलं, सतीचं जे ट्रेडिशन होतं ते थांबवलं आणि सतत त्या पूर्ण आयुष्य वुमन राईट आणि वुमनच्या जस्टिससाठी आणि त्यांच्या एज्युकेशनसाठी लढत राहिल्या. तर प्रत्येक फील्डमध्ये आज महिला आहेत. या सगळ्या सावित्रीबाई फुलेंमुळेच हे सगळं घडलेलं आहे. सावित्रीबाई फुले यांचं व्यक्तित्व, विचारविश्व, भावसंवेदना, कार्यप्रणाली समाज सुधारणाचा इतिहासाचे एक सोनेरी पान ठरतं. गरज आहे ती त्यांच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने प्रेरणा घेण्याची आणि त्यानुसार कार्यप्रवण बनण्याची. असे विचार समाजात पेरण्याचे महत्त्वाचं कार्य साहित्यिक करत असतात, सांगतायत डॉक्टर शोभा रोकडे. सावित्रीबाई फुले म्हणजे खरं तर आपल्या विश्वाला पडलेलं एक अनोखं स्वप्न आहे. या स्वप्नाने आपल्या सबंध स्त्री विश्वाला उजळून काढलेला आहे. 9व्या वर्गात असताना सावित्रीबाईंच्या हातात एका ख्रिश्चन मिशनऱ्यांचं पुस्तक आलं. बिस्किटांच्या पुड्याकडे दुर्लक्ष करून सावित्रीबाईंनी ते पुस्तक हाती घेतलं आणि त्या चाळू लागल्या. त्यांना असं वाटलं की मला असं लिहिता आलं पाहिजे, मला वाचता आलं पाहिजे. आणि त्यांचं अहोभाग्य म्हणा की त्यांच्या आयुष्यामध्ये वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले पती म्हणून आले. त्यांच्याही हृदयामध्ये शिक्षणाच्या ह्या शलांका अत्यंत प्रफुल्लित होत्या आणि त्यांनी सावित्रीबाई फुल्यांना महिलांना शिक्षण देण्यासाठी त्यावेळी सुरुवात करावी यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं, आधार दिला. आणि जेव्हा गावात सावित्रीबाई फुले आपल्या घरातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांचे सासरे मागून ओरडले की तू कुठे चालली आहे त्याच्या मागे, तो एक जातो आहे सगळ्या गावामध्ये फिरून आपलं समाज कार्य करतो आहे, तू आता त्याच्या मागे चालली की काय. तेव्हा सावित्रीबाई फुले काही न बोलता गुपचूपपणे डोईवरचा पदर घेऊन बाहेर पडल्या. म्हणजे घरातूनच त्यांना पहिली ठेच लागली होती. आणि पुढे जेव्हा त्या आपल्या मुलींना शिकवायला शाळेमध्ये गेल्या, रस्त्याने जाताना त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झाला तो आपल्याला माहीतच आहे. आणि शाळेमध्ये जेव्हा त्या गेल्या तेव्हा सर्व मुली तिथे बसल्या होत्या. बाईंनी त्यांना सांगितलं की मुलींनो पाटी काढा आणि त्यावर लिहा मी सांगते तो शब्द. मुलींनी पाटी काढली आणि बाईंनी सांगितलं की त्यावर आई शब्द लिहा. सगळ्या मुली आई 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 करत पाटीवर लिहू लागल्या आणि सावित्रीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण स्त्री जातीचं भाग्य आपल्या लेखनीने त्या पाटीवर त्या मुली लिहत होत्या आणि त्याचा आनंद सावित्रीबाईंना प्रचंड झालेला होता. त्या लेखनीनेच आज स्त्री मोठी झाली, स्वतंत्र झाली आणि आज ती आपल्या पायावर उभी राहून आपल्या कार्यकर्तृत्व सिद्ध करते आहे. सावित्रीबाईंनी अनेक अष्टावधानी कार्य केलेले आपल्याला दिसतात. सावित्रीबाई फुले यांनी तेव्हा विधवांची जी मुलं होती त्यांना आपल्या घरी ठेवून घेतलं. म्हणजे बालगृहाची खरी सुरुवात सावित्रीबाईंनी आपल्यापासून केली. दत्तक घेण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये आहे, पण सावित्रीबाई फुल्यांनी तेव्हा यशवंताला दत्तक घेऊन हे काम केलं. खरं तर हे स्वप्न फार दूरचं होतं, 100 वर्षानंतरचं, पण सावित्रीबाईंना ते आधीच पडलं होतं. खरं तर सावित्रीबाई फुले ह्या महात्मा फुलेंच्या सोबत काम करत असल्या तरीही त्यांची स्वतंत्र अशी विचारसरणी आणि जीवनशैली होती. जेव्हा हळदी कुंकाचा कार्यक्रम राहायचा तेव्हा त्या नुसतं सौभाग्यवतींना नव्हत्या बोलवत, तर त्या अवतीभोवतीच्या ज्या जरट कुमारिका आहेत किंवा विधवा आहेत त्यांनाही हळदी कुंकासाठी बोलवत असत. ही फार मोठी गोष्ट त्यांनी त्या काळात केलेली आहे. आणि अनाथ बालकांसाठी असो की पीडित महिलांसाठी असो जे काम आहे ते सावित्रीबाईंनी सुरू केलेलं आहे. माझा समाज घडला पाहिजे, माझी बाई महिला घडली पाहिजे. विधवांचं केशवपन केलं जायचं तेव्हा धाडसांनी यांनी काय केलं की न्हाव्याचा संप घडून आणला. म्हणजे एक आंदोलक स्त्रीसुद्धा सावित्रीबाईमध्ये होती. त्यांनी जी
काव्य फुले, 52 कशी रत्नाकर हे ग्रंथ काव्यसंग्रह लिहिले. ते जर आपण वाचले तर आपल्या लक्षात येईल की छोट्या 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 शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये त्यांनी जीवनाचा किती सार सांगितलेला आहे. आणि सगळ्यात मोठं त्यांचं योगदान तर हे आहे की मृत्यूशी झुंज त्यांनी प्रत्यक्ष दिलेली आहे. प्लेगच्या साथीमध्ये मुलगा यशवंत डॉक्टर याला घेऊन त्यांनी माणुसकीचा पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यय येतो की त्यांनी रुग्णांची सेवा करून जीवाचं मोल लावून त्यांनी हे काम केलेलं आहे. खरं निष्ठावंत सावित्रीबाई फुले होत्या आणि त्यांच्या ह्या निष्ठेला मी श्रद्धापूर्वक वंदन करते. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्यानं मुलींची, महिलांची कशी प्रगती झाली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मुलींनी, महिलांनी देशसेवेसाठी विविध क्षेत्रात सेवा देऊन आपल्या भारताच्या प्रगतीसाठी त्यांचाही हातभार लागला आहे. आणि हे सगळं शक्य झालं सावित्रीच्या लेखींमुळे. तेव्हा श्रोत्यांनो, निधड्या छातीच्या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन. श्रोतेहो, आत्ताच आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. आम्ही सावित्रीच्या लेकी. लेखन शारदा वाघुळे यांचं, निवेदन श्यामली देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.